स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या थकबाकीमुळे झालेली कारवाई, घंटागाडी ठेकेदाराचा बेशिस्तपणा, आमदार फंडातून विविध ठिकाणी कूपनलिका खोदताना झालेला भ्रष्टाचार, वाढीव भागातील भुयारी गटार योजनेचं निकृष्ट काम, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट या विषयांवर झालेल्या चर्चेत सत्तारूढ आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकूण 17 विषयांवर तब्बल 7.5 तास मॅरेथॉन चर्चा झाली. विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे यांनी आज महापालिका सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. तर महापौर उदय धातुंडे यांनी विरोधकांच्या या आक्रमकतेला सामोरं जात आपलं राजकीय कौशल्य पणाला लावत सभेचं कामकाज पूर्ण केलं. इचलकरंजी महानगरपालिकेनं विविध 17 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पहिलीच महासभा बोलवली होती. 12:15 वाजता सुरू झालेल्या सभेचं कामकाज 7.5 तासानंतर म्हणजेच 7:45 वाजता संपलं. सभेत शहरातील कचरा उठावाच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खटके उडाले. स्वच्छतेच्या मुद्द्यावर अनेक सदस्यांनी तोफा डागत एनडीके कंपनीकडून काम काढून घेऊन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. कचरा उठावाचा प्रश्न सभेत चांगलाच गाजला. संबंधित ठेकेदार कंपनीच्या कामावर अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः महिला सदस्य यावरून आक्रमक झाल्या होत्या. उपमहापौर अनिल डाळे यांनी कचरा उठाव करणाऱ्या एनडीके कंपनीला हाकलून लावण्याची मागणी केली. त्यावर महापौर उदय धातुंडे यांनी संबंधित मक्तेदाराची बैठक घेऊन कारवाईचं आश्वासन दिलं. प्रभाग समितीच्या रचनेवरून सदस्यांनी काही शंका उपस्थित केल्या. त्यावर आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रभाग समितीच्या सूचना विषय समितीकडे, तिथून महासभेकडे आल्यानंतर अंतिम मान्यता अशी रचना असल्याचं स्पष्ट केलं. महापौर निवासस्थानाबाबत शहरात 5-6 जागा निदर्शनाला आणून दिल्या. त्यापैकी कोणतं स्थळ निश्चित करायचं यासाठी एक समिती गठीत करणार असल्याचं महापौर धातुंडे यांनी सांगितलं. कोल्हापूर महापालिकेपाठोपाठ इचलकरंजी महापालिकेची पाणीपट्टी थकल्यानं जलसंपदा विभागानं इचलकरंजी महापालिका पाणीपुरवठा विभागाला सील ठोकलं. याचे पडसाद आजच्या सभेत उमटले. या विषयावरून विरोधी सदस्य मदन कारंडे आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्यात चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली. चोपडे यांनी जलसंपदा विभागाकडून 46 कोटीची मागणी असली तरी याबाबत आमदार खासदार यांच्याकडून मार्ग काढला जातोय. महापालिका 30 कोटी रुपये देणं लागत असल्याचा दावा त्यांनी केला. तर पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत धरसोड धोरण असू नये अशा शब्दात कारंडे यांनी जाणीव करून दिली. परिवहन समितीच्या माध्यमातून शहरात लवकरच बसेस धावणार आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे लावलेली वाहनं अतिक्रमण हटवण्याबाबत प्रशासनानं निर्णय घेतलाय. यामध्ये नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये. शहरातील लहान मोठ्या बागा आणि 13 ऑक्सिजन पार्क या सामाजिक संस्थांना दत्तक तत्वावर देखभाल दुरुस्तीसाठी आणलेल्या उपमहापौर अनिल डाळे यांच्या विषयावर सभागृहात बरीच चर्चा झाली. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शहरात खोदलेल्या 260 कूपनलिकांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याचं विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी सविस्तरपणे सभागृहासमोर मांडलं. यामध्ये सुमारे 1,80,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रश्नावर उत्तर देताना प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाल्याचं दिसून आलं. शहरात महापुराचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून करायच्या उपाययोजनांबाबत सभागृहात सुशांत कलागते, अरुणा बचाटे, संजय तेलनाडे, स्मिता तेलनाडे, तेजश्री भोसले, राजू पुजारी, संतोष शेळके आदींनी मतं मांडली. रवींद्र माने यांनी सांगली मार्गाला जोडल्या जाणाऱ्या रिंग रोडचं काम का थांबलंय याबाबत विचारणा केली. सभेत झालेल्या चर्चेत तानाजी पोवार, राजू बोंद्रे, अभिषेक वाळवेकर, मारुती पाथरवट, प्रदीप धुत्रे, नंदकुमार पाटील, ध्रुवती दळवाई, विजया महाजन, संगीता आलासे, क्रांती आवळे, मनीषा नवनाळे यांच्यासह नगरसेवक नगरसेविकांनी सहभाग घेतला.